कालपर्यंत सर्व छान होतं. मग आज अचानक असं काय झालं? मनात राहून राहून विचारांचं काहूर माजलेलं. डोकं हळूहळू सुन्न होत चाललं होतं. असं कसं होऊ शकतं? अगदी कालचीच रात्रसुद्धा प्रेमाच्या वर्षावात आम्ही न्हाऊन गेलेलो होतो. सगळं काही अलबेलं होतं. तरीही का? च्यायला डोक्याचा भुगा होत आहे. का माझी मेंदूची नस फाटणार तर नाही ना? सुर्र असा अंगातून काटाच गेला जणू. नको त्यापेक्षा मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करतो. मी जातोय आता. तिचे शब्द कानाच्या आबोळधोबळ एकेका पाकळीवर आदळत स्वतःचेच प्रतिध्वनी निर्माण करत अजूनही कानावरच रेंगाळत होते आणि ते ऐकत ऐकत माझ्या मनातही तशीच वादळ घोंगावत होती. 3 वर्ष पण झालं नव्हतं आमच्या लग्नाला. मस्त चाललं होतं आमचं सुखी संसार, ज्यात रगड नसला तरी मजा मारण्याइतपत तर नक्कीच पैसा होता. सर्व काही दोघांच्या मनासारखेच चालले होते. 7 महिन्यापूर्वीच लव्ह मॅरेज झालेलं अन आज हे असं काही. कळायला मार्गच नव्हता. मी तिच्याकडे पाहिलं. माझ्याकडेच चेहरा करून झोपलेली. किती निरागस चेहरा. गालावर आलेला तिच्या केसांचा झुबका मी मागे केला. पुन्हा वर छताकडे डोळे करून मी माझेच विचारात हरवलो. नाही, मला आता कारण शोधावेच लागेल की नेमकं ही मला सोडून का जाते? माझ्या विसरभोळेपणामुळे कदाचित. पण नाही, मी तितकाही काही विसरत नाही. फक्त 100तल्या 4-5 गोष्टी सोडल्या तर. हो, पण त्याच 4-5 गोष्टी महत्त्वाच्या असतात. मी स्वतःचाच प्रश्न आणि स्वतःच खेळत होतो. अचानक आठवलं, मी जरा जास्तच काळजी करायचो तिची अन नेमकं हेच तिला आवडायचं नाही. म्हणजे समजा ती कुठे नवीन अनोळखी जागी गेली आणि तिचा मोबाईल नाही लागला तर माझा जीव वरखाली होतो अन घरी आल्यावर तिला जाब विचारला तर बोलायची, एवढं काय त्यात? झालं मोबाईल बंद. ओल्या हाताने लाईट लावणे, ट्रेनमध्ये दरवाजाजवळ उभे राहणे, इत्यादी इत्यादी. असे बरेच किस्से असायचे. असो, तिला माझ्यातल्या या गोष्टीचं कौतुकही वाटायचं आणि रागही यायचा. कधी कधी चिडायची, किती समजावतोस रे, मी काही लहान आहे का? कधी प्रेमाने बोलायचीही, तू जितका मला जपतोस तितकीही मी लहान नाही. पण तुझ्याशी लग्न करून मला माझं लहानपण पुन्हा अनुभवायला मिळतंय हे ऐकून मध्येच माझ्यातला बाप जागा व्हायचा. हो, आहेच माझं प्रेम तिच्यावर तितकं. ती नजरेआड झाली की जीव कासावीस होतो. नाही करमत तिच्याशिवाय. नकळत तिला दुखू खुपू नये म्हणून तळमळत मन ती नाहीतरी बराच हलगर्जीपणा करते. स्वतःबाबतीतील जेवण बनवताना तेलच काय हातावर उडवेल, भाजीसोबत बोट काय कापेल, मग काय मलाच नको का घ्यायला तिची काळजी? असाच मी तिला जपण्याचा शक्य तितका प्रयत्न करतो. हो, हेच कारण असू शकेल. एखाद्याला आवडतं कुणी आपली काळजी घेतली. पण ते जास्त झाले की मग कुठेतरी टोचायला लागतं आणि मला वाटते माझ्यासारखं माझ्याबरोबर हेच झालंय. मी जरा जास्तच तर नाही करत ना कधी कधी. तिने सांगितलेले आणि माझ्या मनाप्रमाणे तिचे नुकसान करणाऱ्या तिच्या मनाप्रमाणे एकदम क्षुल्लक छोट्याशा गोष्टीही मला मोठ्या वाटतात. पण आजच सगळंच वेगळं होतं. ती मला सोडून जाणार म्हणजे सर्व संपलं. तिने सांगितल्यापासून मनाची ही चलबिचल चालू होती आणि सुरुवातीपासून ते आतापर्यंत जे काही तुम्ही वाचलंय ते धडाधड एक संपलं की दुसरे माझ्या डोक्यात अग्निवर्षावासारखे आदळत होते. मन भरून आलं होतं तिला उठवावे अन सांगावे की नको जाऊस मला सोडून, मला गरज आहे तुझी. पण गाढ झोपेत असलेल्या तिला उठवणं मला जमणार नव्हतं. एकतर उगाचच तिची झोपमोड झाली असती आणि दुसरं म्हणजे माझं मन मोकळं करायला तिला उठवणं स्वार्थीपणाच ठरलं असतं. डोळ्यात गंगा यमुना आणण्याइतपत फिल्मी भाव नव्हता, पण भावना खऱ्या होत्या. म्हणून झेलमेल आज इथेच उगम मिळणार होता. ती उठल्यावरच बोलू असे म्हणत डोळे बंद केले.
अगदी घट्ट मनात आता कसलाच विचार नको. बस जे काही आहे ते उद्या सकाळीच बोलायचे. शक्य तितका ताण डोळ्यांवर आणला. दोन्ही कानावर हात ठेवला. स्वतःचाच आवाज अजूनही कानावर येत होता. पण आता त्याचबरोबर आणखीही काही ऐकू येत होते. अस्पष्ट आवाज हळूहळू मोठा होत चाललेला. अगदी खरं, तिचाच होता तो आवाज. काय करतोयस? हे शब्द ऐकू आले. कारण हे शब्द कानावर पडायला आणि चेहऱ्यावर पहिल्या पावसाचे द्विबिंदू पडायला एकच वेळ साधून आली होती. गालावर हलके स्मित पसरले. अगदी नकळत, काहीच माहीत नसताना डोळे उघडले. तिच्या ओल्या केसातले दवबिंदू तिने पुन्हा माझ्यावर उडवले. खडबडून जागा होणार तोच ती म्हणाली, मला कल्याणपर्यंत सोडायला येणार आहेस ना? ट्रेन सुटेल. आवर पटापट. अख्खा LED डोक्यात पेटला. करंट त्याच्या नेहमीच्याच वेगाने वरून खाली पूर्ण अंगातून वाहून गेला. तिचं तिकीट 1 महिना आधी मीच ऑनलाईन बुक केलं होतं. 10 दिवस तिच्या आईकडेच राहून येणार होती. गेला आठवडाभर दिवस मोजत होतो. जसं दिवस जवळ येईल तसं मनात तेच विचार. वेडा मी. अगोदरच तिच्या बाबतीत थोडा हळवा आणि प्रोटेक्टिव्ह. उद्या ती जाणार म्हणून काल दिवसभर डोक्यात ती आणि तीच. ती जाणार हे मेंदूने चांगलेच लक्षात ठेवले. ती जाणार या कर्ता आणि क्रियापदामध्ये बिचारा मेंदू इतका अडकला की तिच्या आईकडे कर्म विसरला. बाकी काल रात्रीचं स्वप्नातलं महाभारत तुम्ही जाणताच. तर मित्रांनो, तुम्हाला हा विचारांचा पसारा कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.